मार्केटला निघालो आहे मुंबईला. पण गुड मॉर्निंग नाही, आता गुड आफ्टरनून झालं आहे. 12 वाजून गेलेत. पहिलं लालबागला जायचा विचार आहे, मग नंतर क्राफ्ट. तुम्हाला आता आपण चाललोय अटल सेतू यांच्या ब्रिजवरून. या ब्रिजवरून आता बघूया किती वेळ दाखवते. लालबागला जायला 46 मिनिट्स दाखवते. आता आपण धूळ बसली आणायला पण आमच्या नेतोय आम्ही. मस्तीखोराने आहे आणि आणायची आजी पण आहे. मानेला पट्ट लावले, मान दुखते त्यांची म्हणून आणायला नेतोय आम्ही स्वतःला त्रास करण्यासाठी. काय करणार, कुठे ठेवणार, त्याला प्रॉब्लेम आहे म्हणून घेऊन जावं लागतं. पण शॉपिंगला लहान मुलांना न्यायचं म्हणजे टास्कच आहे. म्हणजे आम्ही पण मजेत. गणपती थोड्या दिवसाचे राहिलेले आहेत, त्यामुळे गणपती तयारी चालू केलेली आहे. आणि काल मी मुंबईला गेलो, एवढी गर्दी होती, एवढी गर्दी. तिथून ही लायटिंग आणलेली आहे. तर ती लायटिंग होती 50 फूट आणि आपल्याला पाहिजे 25 फूट. त्यामुळे ती लाईट थोडी शॉर्ट करतो. जे मगाशी आपण बोललो लायटिंगचं काम चालू आहे सध्या गणपतीचं. आता ही 50 फुटाची लाईट आहे आणि आपली बाल्कनी आहे 25 फूट. त्या बाल्कनीमध्ये आपल्याला 50 फुटाची लाईटिंग करायची. आता या दोघांमध्ये गॅप आहे 2 फुटाच्या जवळ. ते आपल्याला 1 फूट करायची. 1 फूट केलं तर 50चे अर्धे होणार 25 फूट तुम्ही लाईटिंग करू शकता. तर कसं करायचं तुम्हाला सांगतो. म्हणजे 1 फुटाच्या इथे तो 1 फूट आणि लाईट आहे 21 इंच. मग 1 फुटाची इथे हे ठेवायचं. त्यानंतर ही लाईट घ्यायची, एक बरोबर अशी 1 फुटाची इथे झाली पाहिजे. डाउनलोड आहे. आम्ही जिओचं हे लावलंय आणि 2 माणसं आले, 2 नाही 3 टेक्निशियन आले. त्यांना हा युअर ॲड्रेस सांगायचं. हाँ बता ना. हाँ सर युअर ॲड्रेस आहे. हॅलो 546 073. ओके ओके. ते नीलकमल. ओके हो गया सर, कर दिया एक सर. सॉरी मध्ये सोडून गेलो मी, कारण की आम्ही जिओ फायबर लावली आहे. त्याची स्पीड 100 MB प्लॅन घेतला आहे. ते स्पीड येते 3 Mbps. त्यामध्ये टेक्निशियन आले, त्यांनी हातमध्ये होऊन दिलेलं होतं. आणि आता 50 फुटाची आपली लाईट आहे, आपली 25 फूट करायचं होतं. तर परत आपण माप घ्यायला लागेल आपल्याला. इथे बरोबर 1 फुटाचं येते. 1 फुटाला लाईट पकडायची आणि इथे लावायची. आणि एक आपण मोठी सुई घेतलेली आहे टाय लावण्यासाठी. कारण की तो असा समजा टाय लावला आपण ते सटकण्याची चान्सेस आहे. त्यामुळे आपण होल मारून
त्यातनं टाय टाकून घेतो. ॲक्च्युली मला दाबण पाहिजे, पण दाबण भेटली नाही म्हणून मी छोटी सुई घेतली. तर दाबण असतं ते पटकन झालं असतं. दाबण नाही म्हणून आपल्याला हे पटकन घेतलं हे ते लगेच लावून टाकायचं असं. सॉरी मध्ये सोडून गेलो मी, कारण की आम्ही जिओ फायबर लावली आहे. त्याची स्पीड 100 MBPSची प्लॅन घेतली आणि ते स्पीड येते 3 MBPS. त्यामध्ये टेक्निशियन आले, त्यांनी हातमध्ये होऊन दिलेलं होतं. आणि आता 50 फुटाची आपली लाईट आहे, आपली 25 फूट करायची. परत आपण माप घ्यायला लागेल आपल्याला. इथे बरोबर 1 फुटाचं येते. 1 फुटाला लाईट पकडायची आणि इथे लावायची. आणि एक आपण मोठी सुई घेतलेली आहे टाय लावण्यासाठी, कारण की तो असा समजा टाय लावला आपण ते सटकण्याची चान्सेस आहे. त्यामुळे आपण होल मारून त्यातनं टाय टाकून घेतो. ॲक्च्युली मला दाबण पाहिजे, पण दाबण भेटली नाही म्हणून मी छोटी सुई घेतली. तर दाबण असतं ते पटकन झालं असतं. दाबण नाही म्हणून आपल्याला हे पटकन घेतलं हे ते लगेच लावून टाकायचं असं. त्यामुळे असं फोल्ड केलेलं आहे आपण असं फोल्ड करून त्याला आपण इथे टाय लावतो, जेणेकरून ते निघालं नको. टाय पण होल मारून लावायचं. वरच्यावरती लावलं तर निघण्याचे चान्सेस जास्त आहे. होल मारून तो टाय इथे करतो, जेणेकरून ते निघालं नको. आणि जास्त टाईट नाही करायचं. जास्त टाईट केलं तर असं चपट होईल. आता फोल्ड होणार, फोल्ड असं फोल्ड होणार मजा आणि वरचं करून टाकायचं. तसंच सेम इथे करायचं. अपोजिट साईडला ना, हां अपोजिट साईडला ना, हां अपोजिट साईडला जिथे आपण फोल्ड केलं तिथे सेम तसंच करायचं. आणायला आम्ही काल मुंबईवरून हेलिकॉप्टर आणलेलं आहे. आणि अजून एक काहीतरी आणलंय तुम्हाला. अजून माझ्यासाठी आणलं. या इथे वाजवून दाखवा. 1 2 3 स्टार्ट. प्रॅक्टिस चालू आहे आमची. आरती आणि तबला कसं वाजवतो? हा दाखव दाखव दाखव. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या स्टाईल आहे. लॅपटॉप आम्ही ठेवून घेतोय जोपर्यंत आमचं नेट चालू होत नाही तोपर्यंत लॅपटॉप देणार नाही. तुम्ही किती फोटो व्हिडिओ काढा, जोपर्यंत नेट आमचं चालू होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळणार नाही. यांना थांबवून घेतलं होतं आम्ही, पण बिचाऱ्यांना कशाला थांबवायचं म्हणून आम्ही. जिओ कंपनी पर्सनल आहे त्यांचा, कंपनीचा नाही बोलतात. कंपनीचं आहे काय, रिलायन्स आहे. बाबा लॅपटॉप माझा आला. व्हिडिओ काढ ना तू, व्हिडिओ काढ. रिलायन्स कंपनीचा लॅपटॉप आहे हा. गेली 5 दिवस झाले कनेक्शनचं आपण कंप्लेंट टाकतोय. त्या कंप्लेंट त्यांची सॉल्व होत नाही आहे. 100 MBPSचे ऑलरेडी आम्ही पैसे दिलेत. त्या पैशामध्ये सर्व्हिस नाही आहे. 3 MBPSचा स्पीड होते. गेले 5 दिवस 4 वेळा ऑफिसला जाऊन आलो आणि हे विक्रम आणि संदीप हे फोन उचलत नाही आहेत. गेले 4-5 दिवस झाले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रात्री 11ला फोन करतो, दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजता फोन करतो, फोन उचलत नाही आहे. तर मी कधी पण फोन लावणार आणि कस्टमरला त्रास होतो. आणि हा लॅपटॉप जेव्हा भेटेल तेव्हा माझ्या वायफायची स्पीड 100 MBPS तेव्हा हा तुम्हाला लॅपटॉप भेटेल. आणि जो कोण मॅनेजर असेल त्यांनी स्वतः येऊन कलेक्ट करून जावं जेव्हा 100 MBPSची स्पीड आहे. आमची जुनी लाईट आहे दिवाळीची.
आम्ही ती बाहेर लावतोय. काय करणार आहे? चालेल. आतमध्ये पण गॅलरीत तिकडे बाहेर लाईट लावली आहे, दाखव. सगळ्या लाईटचा पसारा काढून ठेवला आहे. जे जे काही स्टॉक आहे ते सगळं आम्ही काढून ठेवलं आहे. काय यूज अशी गॅलरी पूर्ण लाईट लागली गेली आहे. खूप छान वाटते गॅलरी. खालून बघायला ॲक्च्युली मजा येईल. लाईट 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 शिवाय मजा नाही. सगळे लाईटच लाईट आहे. देऊ का तुला हे स्क्रू? कसं वाटतं गाईस सांगा. पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत मी दाखवेन. आणि आम्ही स्वतःच काम करतो, दोघं नवरा बायको. कारण गणपती म्हटलं की एकदम आवडीचा सण आहे आमचा दोघांचाही. आम्हाला खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी करताना, मज्जा येते. सावकाशा चालू आहे कनेक्शन. हो छान वाटतंय. कशी वाटते? मधले मध्ये बल्ब थोडे बंद झाले पण ठीक आहे, चालू आहेत म्हणजे ब्लिंक नाही होते ना. ठीक आहे. पण सो कशी तयारी झाली तुमची? एकदम खूप गरम होतं ॲक्च्युली या पावसामुळे. 2 दिवस झाले पाऊस पडतो तर सगळं हीट बाहेर पडते. सो त्यामुळे खूप गरम होतं आहे. पण तरी पण गणपतीची बाप्पाची तयारी आहे तर आपल्याला जोशाने करायलाच पाहिजे. अजून एक लाईट लावायची इथे पण अशी थोडी. बघूया कशी लावतात. 5 क्लिप आहेत. हात पण काळे झालेत सगळे. दुसरी लाईटिंग ब्रेक घेऊया. दमले. पाण्याची सोय करा. हो करतो. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याची सोय करा. शकता सगळ्या खिळ्यांचा वगैरे कधीही कुठला खिळा लागला तरी आपल्याकडे स्टॉक आहे. गाडा बारीक मोठा. तुम्हाला कधीही खेळांची गरज लागली, रात्री अपरात्री आपत्कालीन सेवा आपण देतोय खेळांमध्ये. पटापट खेळ शोधा, उशीर होतोय आपल्याला. भाग उठेल. आमचा भाग उठला तर मग काय नाही काम होणार. बघा अशी इथे वरती लावली लाईटिंग. काय कोणतं पिंजर? गोल. गणपतीच्या मागे नाही लावायचं ते. हां टी व्हीला सर. आमच्याकडे एवढा मोठा टी व्ही आहे तर डेकोरेशनचं टेन्शन आलं. कारण हा काढून नाही ठेवू शकत आपण टी व्ही. इथेच आमचा पप्पा विराजमान होणार आहे. वायरमनची आम्हाला गरज नसते कधीच. आमचे वायरमनची सगळी कामं करतात. ते तिकडचा प्लग लावला आहे, टी व्हीचा जो प्लग लावला आहे, हे सगळी कामं हे सगळ्या वरच्या लायटिंग वगैरे सगळं त्यांनी स्वतः केलेलं आहे. झुंबर वगैरे सगळं त्यांनी स्वतः लावलेलं आहे. बघा असे डायरेक्ट कामं चालू असतात आमची. बंद नाही, चालू आहे. क्या बात आहे. आता त्या लाईटचं कनेक्शनचं काम चालू आहे. चष्मा लावूया आपण. नाही कसं आईस्क्रीम? आम्ही घरी आईस्क्रीम बनवलं. कशाचं बनवलं सांगते तुम्हाला. आईस्क्रीम कुठे आलं ते अजिंक्य? ऑरेंज पल्पीचं आम्ही बनवलं. हे ज्यूस आणलं आणि या मोल्डमध्ये टाकलं आणि आईस्क्रीम रेडी.
आणायची इच्छा होती, आईस्क्रीम पाहिजे मग आम्ही अशी शॉर्टकट आईस्क्रीम बनवली. फ्रायडेला बापू. आज कोणता डे होता? मग नंतर नेक्स्ट परत बनवायची आईस्क्रीम. मग बाप्पाच्या दिवशी सर्दी झाल्यावर मग आराम करणार नाही. इकडे घेतलं कनेक्शन. चालू आहे. ऍक्च्युली दिवाळीची लाइटिंग होती, बोबडी वळते आईस्क्रीम मुळे. चालू आहे की नाही बघितले ना, डायरेक्ट ठोकली. पण चालू आहे. ठेवणं चांगलं असेल तर सगळ्या वस्तू छान राहतात. सॉरी. हा बाबू, बाप्पा यायच्या आज आमच्याकडे नाचणं चालू झालेलं आहे. अजून एक राहिला. हा बस. घरात पण लावतो आम्ही मस्त कमळचे येते, मला खूप आवडले म्हणून. हे घ्या. कसं वाटतंय सांगा तुम्ही पण. कसं वाटतंय सांगा. तिथेच बस. पूर्ण हॉलला लावलंय. खाली उतरलोय आम्ही. काल जी लाईट लावली अजिंक्याने, तुम्ही बघत होतात की तो फोल्ड करत होता. साईज 50 मीटर होती ती. फूट. हां सॉरी 50 फूट होती ती, तर ती 25 फूट केली. आणि किती सुंदर दिसते बघा, खूप छान वाटते. खूप असे वेगळे वेगळे त्याच्यात डिझाईन्स आहेत. काय डिझाईन आहे जरा सांगाल का अजिंक्य? मला माहित नाही ते नाव, मला माहित नाही काय आहे. ते बदक, कमळ, त्यानंतर बदाम बिदाम सगळे येतं त्यात. ते एक्झॅक्ट नाव माहित नाही काय ते. पणती आली बघा. काय नाही पणती आली. हो हो पणती. मोबाईल मध्ये खूप छान दिसते पण ना. पणती आली.